धार्मिक स्थळावरच्या भोंग्याबाबत फडणवीसांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सरसकट भोंग्यांची परवानगी कुणालाही देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। भोंग्यांच्या आवाजाच्या परवानगीची तपासणी करण्याची जबाबदारी पीआयची असेल असंही फडणवीसांनी म्हटलंय। भोंगे रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत। सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीत दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे, त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची असू नये। अशा प्रकारचे काही निर्देश आपल्याला देण्यात आलेले आहेत। याचं तंतोतंत पालन होतं आहे की नाही याची जबाबदारी संबंधित पीआयची असेल। पीआयने प्रत्येक प्रार्थना स्थळात जाऊन हे चेक केलं पाहिजे की भोंग्याची परवानगी घेतली आहे की नाही। आणि आताची सर्वात मोठी बातमी बीड मधून आका संदर्भातली आहे। धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या अडचणी मात्र कमी झालेल्या नाहीयेत। मुंडेंच्या जगमित्र कार्यालयात खंडणीची बैठक झाल्याचं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या जबाबात उघड झालंय। वाल्मिक कराडने खंडणीसाठी आवादा कंपनीला 6 वेळा धमक्या दिल्याचं अधिकाऱ्यांनी जबाबात म्हटलंय। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया सविस्तर नेमकं काय झालंय ते। तर पहिली धमकी दिली होती 28/8/2024 रोजी परळीमध्ये येऊन भेटा नाहीतर काम बंद करण्याची कराडकडून ही धमकी देण्यात आली होती। आणि दुसऱ्यांदा धमकी देण्यात आली होती 11/9/2024 रोजी बीडमधल्या कामाची माहिती आहे, तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या अशी ही धमकी होती। तिसऱ्यांदा धमकी दिली होती 8/10/2024 रोजी परळीत कराड, विष्णू चाटे आणि अधिकाऱ्यांची जगमित्र कार्यालयामध्ये भेट झाली होती, त्यावेळेला ही धमकी देण्यात आली होती। तर 8/10/2024 रोजी प्लांट सुरू ठेवायचा असल्यास 2 कोटींच्या खंडणीची मागणी या धमकीद्वारे करण्यात आली होती। तर चौथी धमकी ही 26/11/2024 रोजी देण्यात आली होती। कराडने सांगितलेले 2 कोटी द्या, तर 29/11/2024 रोजी काम चालू कराल तर याद राखा, कराडने पुन्हा धमकी दिली होती। आणि पाचव्यांदा 29/11/2024 रोजी सुदर्शन घुले दुपारी 1 वाजता मस्साजोग मधील कंपनी ऑफिसमध्ये आला होता, तेव्हा वाल्मिक अण्णांची मागणी पूर्ण करा आणि त्यांची भेट घ्या असं त्याने म्हटलं होतं। तर 6वी धमकी 6/12/2024 रोजी सुदर्शन घुलेची कंपनीत येऊन सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली होती आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे 2 कोटींच्या खंडणीची मागणी 6व्यांदा करण्यात आली होती। संतोष देशमुखांचा हस्तक्षेप, कंपनी बंद करू नका म्हणून त्यांनी सांगितलं होतं। तर सरपंच संतोष देशमुखांना जीवे मारण्याची कराड गँगने तेव्हा धमकी दिली होती। 6/12/2024 रोजी ही घटना घडली होती। तर माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर एकत्रित 307चा गुन्हा दाखल करण्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। अंजली दमानिया यांनी दाखल गुन्ह्याची कागदपत्र समोर आणली आहेत। तर धारूर पोलीस स्टेशनमध्येही दोघांवर कलम 353 प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल आहे। सध्या दोन्ही प्रकरणं ही न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत, त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। 307चा यांच्यावर गुन्हा झाला, पण आपल्या महान पोलिसांनी काय चौकशी केली माहित नाही। आत्ताच्या कटकेला ही केस डिस्पोज दाखवते, त्यांना ॲक्विटेड दाखवलं जातंय, याची पूर्ण माहिती मी घेणार आहे आणि ही केस पुन्हा रिओपन करा। एवढंच नाही, कराड विरुद्ध आतापर्यंत कायद्याप्रमाणे त्यांच्या 14 दिसत आहेत, माझ्याकडे 16 आहेत आणि 16च्या 16 मध्ये 2-3 सोडून बाकी सगळ्या डिस्पोज ज्या केल्यात त्या सगळ्या केसेस रिओपन करा आणि ते या न्यायालयीन समिती पुढे आल्या पाहिजेत अशी माझी थेट मागणी। आणि आता अजून एक महत्त्वाची अपडेट बीडमधून। बीडमध्ये मोठे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कृत्यांमुळे अडचणीत येत आहेत। मुंडे, धस, क्षीरसागरांनंतर आता राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयाचा कारनामा समोर आलाय। सुशील सोळंकेनं मारहाण केल्याचं 2 व्हिडिओ समोर आलेत। पहिल्या व्हिडिओमध्ये सोळंकेंचा हा कार्यकर्ता मल्टी सर्व्हिस चालकाला बेदम मारहाण करताना दिसतोय,
तर दुसरी व्हिज्युअल्स आपण पाहतोय त्यामध्ये तो माजलगावच्या तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला शिवीगाळ करून दमदाटी करताना पाहायला मिळतोय। त्याबरोबरच त्याने आता आमदार प्रकाश सोळंकेंना फोन देखील केलाय। मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असून देखील सुशील सोळंके मोकाटच आहे। आणि आता बातमी आहे खोक्या संदर्भातली। खोक्या उर्फ सतीश भोसलेनं अटकपूर्व जामिनासाठी पळापळ सुरू केली आहे। त्यानं बीड कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय। दरम्यान राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला। मारहाण प्रकरणी सतीश भोसले 4 नंबरचा आरोपी आहे असं देखील त्याच्या वकिलांचं म्हणणं आहे। या घटनेमध्ये सतीश भोसले हा घटनास्थळावर नाही, त्यांनी कुणालाही मारहाण केलेलं नाही असं प्रथमदर्शनी FIR वरून निष्पन्न होत आहे। नाही जर सतीश भोसले जर घटनास्थळावर असते, त्यांचा जर प्रमुख रोल असता तर 1 नंबरचा आरोपी सतीश भोसले झाला असता। सतीश भोसलेला 4 नंबरचा आरोपी केला, याचा अर्थ काय आहे की बाकी जे आरोपी 1 ते 4 जे 3 आहेत ते घटनास्थळावर असतील, त्यांचा काही वाद झाला असेल आणि त्यानंतर मग सतीश भोसले यांना मदत करीन म्हणून सतीश भोसलेचं मी नाव आरोपामध्ये घेतलेलं आहे। हा जो FIR दाखल केला आहे याला 16 दिवसाचा विलंब आहे, हे लक्षात घ्या। याचा दुसरा अर्थ असा होतो की नंतर जो FIR दाखल झाला आहे हा राजकीय दबावापोटी दाखल झाला आहे। आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। मुंबई हायकोर्टाने प्रशांत कोरटकरला मोठा झटका दिलाय। अंतरिम जामीन देण्यास हायकोर्टानं सपशेल नकार दिलाय। कोरटकरवर पुढची सुनावणी आता कोल्हापूरच्या कोर्टात होणार आहे। राज्य सरकारची बाजू ऐकून निर्णय देण्याचे निर्देश हायकोर्टानं दिलेत। वक्तव्य इंद्रजित सावंत यांच्याशी केलं कॉल करून आणि ते कॉल रेकॉर्ड होऊन ते सगळीकडे व्हायरल झाले। त्याच्यामधली भाषा जी आहे प्रशांत कोरटकरची ती अत्यंत आक्षेपार्ह, असभ्य, क्रूर स्वरूपाची, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारी, त्याचबरोबर जातीय तेढ निर्माण करणारी अशी भाषा आहे। आणि मोबाईल पाठवला तेव्हा पूर्ण फॉर्मॅटिंग करून म्हणजे डेटा इरेज करून तो मोबाईल त्यांनी पोलिसांकडे जमा केला। याचा अर्थ पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नसुद्धा प्रशांत कोरटकर या आरोपींनी केलेला आहे। आणि आता साम टीव्हीच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झालंय, कारण शिंदे सरकारच्या आनंदाचा शिधा, शिवभोजन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीची तीर्थाटन योजना कागदावरच राहण्याची शक्यता आहे। कारण अर्थसंकल्पात निधीची तरतूदच केलेली नाहीये। हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का मानला जातोय। साम टीव्हीने या संदर्भात आधीच वृत्त दिलं होतं, आता त्यावर शिक्कामोर्तब होताना दिसतंय। विरोधकांनी देखील यावरून सरकारवर निशाणा साधलाय। नाही, या योजनांचं महत्त्व संपलं आणि एकनाथ शिंदेंचंही महत्त्व कमी झाल्याचं लक्षण एकूण त्या योजनांच्यावर लक्ष घातल्यानंतर लक्षात येईल। म्हणजे मी तर असं म्हणेन की लाडकी बहीण योजना ही मुळात एकनाथ शिंदेजींचीच कल्पना होती। त्यांना वाटलं मी मुख्यमंत्री मला करतील, त्यामुळे त्यांनी पायावर धोंडा मारून घेतला असं माझं मत आहे। दुर्दैवानं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे आणि एकनाथ शिंदेंना सांगितलं असावं की आता तुम्ही आणलेल्या योजना पुढे चालवू शकत नाही, कारण हे सरकार ओढीवर चाललेलं सरकार आहे। ओढी म्हणजे ओव्हरड्राफ्टवर। तर विधानसभेत कामकाजादरम्यान किस्सा खुर्चीचा रंगला। त्याचं झालं असं की आमदार अजय चौधरी चुकून विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर जाऊन बसले। त्यावर शंभूराज देसाईंनी अजय चौधरींची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली का असा प्रश्न विचारला आणि त्यानंतर नाना पटोलेंनी अजितदादाही एकनाथ शिंदे यांच्या जागेवर बसल्याचं बोलून दाखवलं। त्यावर आमच्यात अशी अदलाबदल होत राहते असं मुख्यमंत्री म्हणाले। सभागृहाला आपल्याकडनं अशी माहिती हवी आहे की आपण विरोधी पक्ष नेत्यांची नियुक्ती केलेली आहे का या सभागृहामध्ये? कारण विरोधी पक्ष नेत्यांच्या आसनावरती सन्मान्य अजय चौधरी साहेब बसलेले आहेत। आम्हाला त्यांचं अभिनंदन करावं लागेल जर आपण त्यांना तिथं नेमणूक केली असेल तर। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेत्यांच्या खुर्चीवर बसलेत अध्यक्ष महाराज। अजय चौधरी जसे विरोधी पक्षाच्या खुर्चीवर बसले तसे दादा ते एकनाथ शिंदे साहेबांच्या जागेवर बसले। त्याच्यामुळे हा काही फरक आला काय सभागृहात त्याची माहिती आम्हाला द्यावी। कालच शिंदे साहेबांनी सांगितलं आम्ही अदलाबदल करत असतो म्हणून।
आणि आता अशीच एक पुढची देखील महत्त्वाची बातमी. तू राहतो का मी राहतो अशा शब्दात एकमेकांना संपवण्याची भाषा करणारे आज जेव्हा विधिमंडळामध्ये एकत्र आले तेव्हा हास्य विनोद करताना पाहायला मिळाले. तर गेले अनेक वर्ष एकमेकांसोबत काम करणारे दोन नेते याच वेळी समोरासमोर आलेत आणि तेव्हा मात्र त्यांनी नजरानजर पण टाळली आहे. याच ना भेट ना नजरानजरीचा का झाल्या चर्चा आपण पाहूयात. ना भेट ना नजरानजर, चर्चा मात्र गावभर. ठाकरेंकडून शिंदे दुर्लक्षितच. फडणवीसांचा मात्र ठाकरेंना नमस्कार. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्प मांडल्यावर विधिमंडळाचं कामकाज तहकूब झालं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार सभागृहातून निघाले. त्याच वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे सभागृहातून निघाले. या सर्व नेत्यांची भेट विधिमंडळ गॅलरीत झाली. या भेटीत नमस्कार चमत्कारही झाले. एकमेकांवर मिश्किल टोलेबाजी झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला. मात्र एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी पूर्णपणे दुर्लक्षित केलं. दरम्यान उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत असा खोचक सवाल विचारला. सर, आता तुमची मुख्यमंत्र्यांबरोबर लॉबीमध्ये भेट झाली. काही लॉबिंग झालं नाही. काही लॉबिंग झालं नाही. विशेष म्हणजे फडणवीसांच्या मागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. मात्र ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांशी नजरानजरही केली नाही. मला नाही वाटत उद्धव साहेबांनी त्यांना बघितले असेल. आणि बघितलं उद्धव साहेबांना काय बघायला त्याला काय प्रॉब्लेम आहे. पण त्यांच्यात ती धमक पाहिजे ना की उद्धव साहेबांच्या डोळ्यात डोळा घालून बघण्याची. बंडानंतर शिंदे आणि ठाकरे पहिल्यांदाच समोरासमोर आले. यावर उद्धव ठाकरेंनी नंतर मिश्किल प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार समोरासमोर आले आणि एकमेकांना त्यांनीही नमस्कार केला. यावेळी ठाकरेंनी दादांना हा तुमचा अर्थसंकल्प नाही असा टोला लगावला. त्यावर अजित पवार जोरदार हसले आणि पुढे निघाले. त्यामुळे अर्थसंकल्पातील घोषणांपेक्षा याच भेटीगाठींची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. बातमी आहे अंगणवाडी सेविकांबाबतची. तर अंगणवाडी सेविकांच्या आक्रमक भूमिकेची ही बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचे तर अंगणवाडी सेविकांची आक्रमक भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते. या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. फेर सर्वेक्षणावेळी हल्ल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. आधीचं प्रति अर्ज 50 रुपये मानधन देण्याची मागणी देखील या सेविकांनी केलेली आहे. लाडकी बहिणीच्या फेर सर्वेक्षणास नकार देण्यात आलेला आहे. तर नेमकं काय घडलंय आपण पाहतोय. पात्र अपात्र महिलांचं सर्वेक्षण करून नावं कमी करण्याचं काम सुरू आहे. लोकांचा रोष ओढावला जाण्याची हल्ल्याची भीती अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली आहे. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची देखील शक्यता आहे. आधी कबूल केलेलं प्रति अर्ज 50 रुपये मानधन देण्याची मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे. लाडकी बहीण योजनेच्या फेर सर्वेक्षणाचं काम देऊ नये अशी मागणी देखील अंगणवाडी सेविकांची आहे. आणि नक्कीच आम्ही जर हा सर्वे स्वीकारला तर आमच्या मुलांच्या पूर्वशालेय शिक्षणावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. योजनेचं बाह्य कामकाज, कुठलंही बाह्य कामकाज अंगणवाडी कार्यकर्तीला देऊ नये अशा उच्च न्यायालयाचा आदेश आहे. तर मला असं वाटतं की हे योजनेचं कामकाज जर आम्ही केलं तर नक्कीच आमच्यावरती नाकारता येत नाही की हल्ला होऊ शकतो. आता परत ते म्हणतात की तुम्ही फेर सर्वे करा की ज्यामध्ये तुम्ही निकषामध्ये बसतात की नाही बसतात. परंतु आम्ही घरोघरी जाऊन हा सर्वे करू शकत नाही. कारण लाभार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सरकार देते, तुम्ही कशाला ते निकष आम्हाला लावतात. जर हे बाकीचे कामं जर केले तर आम्ही मूळ मुद्द्यापासून, मूळ आमच्या कामापासून आम्ही विचलित होऊ शकतो. त्यामुळे आम्हाला आमचा पूर्ण फोकस हा पूर्वशालेय शिक्षणासाठी द्यायचा आहे. इतर कामे सरकारने आमच्यावर लादू नये. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. अटक टाळण्यासाठी सतीश भोसलेने जामिनासाठी अर्ज केलाय. मारहाण प्रकरणी सतीश भोसलेवर 2 गुन्हे दाखल झालेत. आता बीड न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.
सतीश भोसलेवर राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल केल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला. मारहाण प्रकरणी सतीश भोसले 4 नंबरचा आरोपी आहे असं देखील त्याच्या वकिलांचं म्हणणं आहे आणि या घटनेमध्ये सतीश भोसले उपस्थित नाही. वाल्मिक कराडप्रमाणेच खोक्या उर्फ सतीश भोसले सरेंडर करणार असल्याची माहिती समोर येते. खोक्या उर्फ सतीश भोसले गेल्या 4 दिवसांपासून फरार आहे आणि त्याचा पोलिसांच्या विशेष पथकाकडून शोध सुरू आहे. त्याची आलिशान गाडी देखील आता पोलिसांनी जप्त केली आहे. महायुती सरकारने सर्वसामान्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप विरोधकांनी केला. बजेटमध्ये अजित पवारांनी सामान्यांना गाजर दाखवल्याचा आरोप विरोधक करतायत. विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर गाजर दाखवत आंदोलनही केलं. विधान परिषदेवर अजितदादा कुणाची वळणी लावतात याची उत्सुकता आहे. राजेश विटेकर विधानसभेवर गेल्याने परिषदेमध्ये राष्ट्रवादीची 1 जागा रिक्त आहे. त्या एका जागेसाठी पक्षातील 100हून अधिक इच्छुकांची अर्ज आले आहेत. मात्र अजूनही या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाहीये. पुढच्या 2 दिवसात निर्णय होण्याची शक्यता. आमदार रोहित पवारांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत अजित पवारांवर हल्ला केला. एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजनांना बजेटमध्ये निधी मिळाला नाही तर काही योजना बंद केल्या आहेत. सरकारमधील अंतर्गत कुरघोडीमुळे शिंदेंच्या योजना बंद केल्या का असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. मल्हार सर्टिफाईड झटका मटणावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी मंत्री नितेश राणेंवर जहरी टीका केली आहे. काही लोकांना भारताचं अफगाणिस्तान करायचं आहे असा घणाघात संजय राऊतांनी केलाय. हलाल विरोधात मल्हार सर्टिफाईड झटका मांस मटणाची घोषणा मंत्री नितेश राणे यांनी केली होती. राज्यात आरोग्य खात्यातला आणखी एक मोठा घोटाळा समोर आलाय. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय. तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी 35 कोटींच्या 100 शववाहिका खरेदी केल्या होत्या. मात्र शेकडो कोटींच्या या शववाहिका पुण्याच्या नायडू हॉस्पिटल बाहेर धूळ खात पडल्यात.